आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारा ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघूया. त्या अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपण मसूरला लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी मी इथं 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. वजनी प्रमाण 200 ग्रॅम आहे या कांद्याचं. त्यानंतर या वाटीने 2 वाट्या मसूर व्यवस्थित स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजवून घेतला. मसूर घेताना शक्यतो देशी मसूर वापरा, म्हणजे मसूरला चव अगदी ढाब्यासारखी येईल. थोडासा लसूण घेतलेला आहे, ज्याची आपल्याला नंतर फोडणी बनवायची आहे. हा मसूर शक्यतो भिजवूनच वापरा, जेणेकरून व्यवस्थित शिजेल. आता आपण याची फोडणी बनवून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेलाचा वापर देखील थोडासा जास्त करायचा आहे. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. या फोडणीमध्ये फक्त जिऱ्याचा वापर केला जातो. जिरं घातल्यानंतर कट करून घेतलेला कांदा, थोडासा शिल्लक ठेवून राहिलेला सगळा कांदा या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित कांदा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून हा कांदा पुन्हा एकदा व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत किंवा मग विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. दिसत असेल पहिल्यापेक्षा हा कांदा अगदी किती कमी झालेला आहे. कांदा व्यवस्थित असा परतण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागली. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, नाहीतर मग कांदा कडेने जळेल. व्यवस्थित असा हा कांदा परतून घ्यायचा आहे. ढाब्यावरती मसूर बनवताना याच्यामध्ये सोड्याचा वापर केला जातो, पण आपण घरामध्ये सोडा घातला तर कांदा एकदम कमी प्रमाणात असल्यामुळे तो कांदा जळून किंवा मग सोडा घातल्यानंतर तो सोडा करपवण्याचा एक वेगळाच वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे घरामध्ये मसूर बनवताना याच्यामध्ये सोडा वापरू नये. त्यानंतर लाल तिखट घालून व्यवस्थित ही फोडणी परतून निथळून घेतलेला मसूर घालायचा आहे. लाल तिखट देखील बेडगी मिरचीची पूड वापरा, जास्त तिखट असलेलं वापरायचं नाही. त्यानंतर गरम करून घेतलेलं पाणी घालून व्यवस्थित असा हा मसूर मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला 20 ते 25 मिनिटं कंटिन्यू शिजवून घ्यायचं आहे. जर आपण हा मसूर कुकरमध्ये शिजवला तर अगदी 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजेल, पण एकदमच गाळ झाल्यासारखा होईल आणि आपल्याला पाहिजे तशी ढाब्यासारखी चव या मसूरला येणार नाही. त्यामुळे हा मसूर बनवताना शक्यतो कढईमध्येच बनवा. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा मसूर आपल्याला न झाकता असाच 20 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. 20 मिनिटानंतर चेक करून बघायचं आहे. मसूर व्यवस्थित मऊ शिजलाय, पण आपल्याला पाहिजे तसं याच्यामध्ये दाटपणा आलेला नाही. तो दाटपणा येण्यासाठी हा मसूर आता आपल्याला पळीने व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे. ढाब्यावरती मसूर बनवताना अशाच पद्धतीने हा मसूर एकसारखा घोटून शिजवला जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये एक दाटसरपणा येतो. तो दाटसरपणा येण्यासाठी हा मसूर व्यवस्थित असा घोटून मगच शिजवायचा आहे. जर तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये घरामध्ये मसूर बनवत असाल तर सोडा वापरायला काही हरकत नाही. 1 किलो मसूर असेल तर त्यासाठी 2 किलो कांदे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 1 चमचा सोडा घालून तो कांदा व्यवस्थित विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पण आज आपण सोडा न वापरता हा मसूर बनवलेला आहे, तरी देखील याची चव अगदी ढाब्यावर मिळते त्या मसूरसारखी येईल. व्यवस्थित असा पुन्हा एकदा हा मसूर 9 ते 10 मिनिटं पळीने घोटून घेऊन शिजवून घ्यायचा आहे. हळूहळू या मसूरमध्ये दाटपणा यायला सुरुवात होईल. जसा आपला मसूर मऊ शिजेल त्यानंतर हा मसूर घोटून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये कांद्याचा आणि मसूरचा थोडासा दाटपणा येऊन पुन्हा हा मसूर ढाब्यावर मिळतो तसा तयार होईल. आता आपण याच्यामध्ये तडका तयार करूया. त्यासाठी एका दुसऱ्या कढईमध्ये तेल घेऊन तेल तापल्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे. या फोडणीमध्ये शक्यतो जास्त जिऱ्याचाच वापर केला जातो. त्यानंतर ठेचलेला लसूण घालून शिल्लक ठेवलेला कांदा घालायचा आहे. मीठ घालून हा कांदा देखील अगदी तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 1 चमचा लाल तिखट घालून ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मसूरमध्ये फक्त लाल तिखटचाच वापर केला जातो, दुसऱ्या कुठल्या मसाल्यांचा वापर याच्यामध्ये केला जात नाही. त्यानंतर ही फोडणी मसूरमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून मसूरमध्ये घालून घ्यायचं आहे, कारण जसजसा मसूर थंड होईल तसा तो अजून घट्ट होईल. त्यामुळे थोडं गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मात्र हा मसूर जास्त शिजवायचा नाही. व्यवस्थित असा हा मसूर दाट आणि घट्ट तयार झालाय. गॅस बंद करायचा आहे. पुन्हा एकदा खायला घेताना तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती लसणाची फोडणी घातली तरी देखील चालेल. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.